जवळून पाहता आम्ही बाल मित्र आहोत आणि अगदी सरस्वती मातेला एकच मागतो, या भगवतीला एकच मागतो मी रोज कीर्तनामध्ये रोज करते म्हणजे भगवान शिव एकच मागतो, देवा माझ्या घरामध्ये मला प्रॉपर्टी देऊ नको, मला घर चांगलं देऊ नको, मला प्रॉपर्टी मला श्रीमंत करू नको देवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तर तोपर्यंत माझ्या अंतकरणात माझ्या कंठातला कंठ तू या ठिकाणी घेऊन देऊ नको, हेच मागणं देवाचं असतं. आणि जोपर्यंत माझ्या श्वासामध्ये कंठ आहे किंवा इकडे माझ्याकडे आवाज आहे का कंठ आहे का तोपर्यंत तात्या मला कुठल्याच गोष्टीची काही कमी पडणार नाही पडणार. हे गुणवान सोपं नाही म्हणत, हे गुण ही कलाकार सगळ्यांनी श्रीमंत असतो. कलाकार चांगले चांगले श्रीमंत, चांगले चांगले आमदार खासदार, चांगले प्रधान पंतप्रधान आख्या ठिकाणी अशी माणसं या वारकरी संप्रदायाच्या गादीवर नंबर होत आहेत महाराज. याचं एकमेव कारण आहे ज्ञानोबा तुकोबारायांनी जेणे मार्गक्रमणे केली आधी दयानिधी संत होते त्यांची पंक्ती चालू जातात, जे मार्गक्रमणे संत माते दाखवलं का त्याच पंथाने आम्ही जातो. ज्ञानोबा तुकोबारायांचा यांचा बुधवून करतो म्हणून सर्व या ठिकाणी लोक आम्हाला जोर करतायत आणि आपल्या ठिकाणी पुढच्या लेकराला जे खरू घालत आहेत का ते आम्हाला खरू घालतायत. एवढं महत्व आम्हाला नाही महाराज, आम्हाला फक्त त्या संत महात्म्याला महत्व आहे. हे तुकोबारा ज्ञानोबा आहेत ते हे निवृत्ती ज्ञान ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञान भित्ती करा अशी संत महात्म्याच्या मार्गाने चालू महाराज. आणि त्या मार्गाने चालत असताना तिनेची पंक्ती चालू जाता मग नपळे गुंता कोटे काय त्या मार्गाने गेलं तर गुंता कोटे येत नाही, त्या मार्गाने केलं नाही तर मग गुंता गुंतीच होती महाराज. जे लोक आपल्या डोक्यात गुण असतात तीच लोक कधी आपल्या पायाखाली घेतील तर सांगता येत नाही महाराज. आणि आपल्या ठिकाणी नवीन मला युवकाला माझी विनंती असते युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये संत महात्म्याचे मार्ग धावलाय का त्याच मार्गाने चालण्याचं काम करा. कधीही जीवनामध्ये तुम्हाला अपयश येणार नाही. ज्या मार्गाने संत महात्मे गेले त्या मार्गाने जर आपण नाही गेलो आणि अन्यथा दुसऱ्या मार्गाने आपण गेलो का नक्कीच आपल्या जीवनामध्ये बघा आदुगोटी झाल्याशिवाय होणार नाही मला पिठाला. मुकुटमणी सांगितला, मुकुटमणी कोणता आहे? मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ धारिती सकौतुक एका जनाधरीनाची लेख गोंधळाई व जगदंबे गोंधळाई व जगदंबे गोंधळाई व जगदंबे असा गोंधळ आपण घालतो. आणि बघा आजपासून देवीची पूजा चालू आहे आणि आपलं पंचतत्वाचा गोंधळ आहे. 5 दिवस कीर्तन होती, 16 आहे. 5व्या दिवशी काल आहे पंचतत्वाचा गोंधळ. पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय नाथबाबा विचारला पाहिजे. नाथबाबांनी ही जे अभंग या ठिकाणी जात असताना हिला दुसरं एक नाव आहे कोणतं? भारुडे बघायचे ते भारुड आहे. नाथबाबांनी काही अभंगाची रचना केली. अभंगाची रचना करत असताना त्यावेळेस काय केलं नाथबाबांनी तुम्हाला आम्हाला वारकरीचा चाल देण्याचा प्रयत्न केला. ऐका माझ्या लक्षात राहिल्यानंतर फक्त माझ्याकडे 10 मिनिटं राहिले. नाथबाबांनी तुम्हाला आम्हाला वारकरी चाल देण्याचा प्रयत्न केला पण लोक कीर्तन आले नाही महाराज, रामाला नाही आले, भजनाला नाही आले. मग जिकडे ते वाजता काय वाजता कंकण तिकडे वाजता लोक तिकडे जाऊ लागले महाराज. नाथबाबांनी ऐकलं अरे तिकडे चाली जळलेले असतात, तिकडे जळलेले चाली असतात. नाथबाबांनी काय केलं थोड्या चाली बिलबी सोडून दिल्या. चाली नाथबाबांनी बिलबी सोडून दिल्या आणि नाथबाबांनी बघा त्याशी पलटी केली. काय ये साईड होती का आता बी साईड टाकली, बी साईड आणि बी साईड नाथबाबांनी टाकली का मग ती नाथबाबांनी चालीमध्ये चेंज केलं जात्या चालीमध्ये चेंज केलं. आपण हरिपाठामध्ये चालायचं होतो ना आपण आदिनाथ गुरु सकल शिवाचा मचिन तयाता मुख्य शिष्य मचिन तयाता. आता ऐका अशी चाल ऐकल्यावर हरिपाठाला कोण येतं महाराज? महिला मंडळ येतात, मुलं येतात. महिला मंडळ येतात तुम्हाला हरिपाठाला येऊन बसतात. महिला मंडळ असतात त्यापैकी मुलं पण असतात. मुलं कशामुळे असतात माहिती का? मुलाला कीर्तनामध्ये चाली गुड लागत उठा जागे भारी स्मरण करा पंढरीनाथ. कोण आवडत नाही महाराज. आणि इकडे रिमिस टाकून दिलं तरी रिमिस पोरं म्हणजे आज काहीतरी सरकारचे म्हणजे आज काहीतरी होणार की पोरं काय करतात मागे पोरं पुढे येतात. मग बघा वक्त्यांनी सगळा माल ठेवला पाहिजे बरं का महाराज. वक्त्यांनी सगळा माल ठेवला पाहिजे, मुलांचाही माल ठेवला पाहिजे, ज्येष्ठ वारकऱ्यांचा माल ठेवला पाहिजे, महिला मंडळ गेला ते पण माल ठेवला पाहिजे. त्याला वक्ता म्हणायचं. वक्ता जर म्हणलं का वक्त्याने जर ब्रह्माचा झाड उभा केला का डोळे झाकून कीर्तन केलं का पुढचे लोक सगळे उठून जातात महाराज. पुढचे लोक जाऊ द्या पण काल लोक रात्रीचा भरोसा नाही महाराज. असं होतं म्हणून तुम्हाला एकच सांगायचं जसे प्रसंग असतात तसं आपल्या जीवनामध्ये वागलं पाहिजे. आणि नाथबाबांनी तेच केलं महाराज. नाथबाबांनी चालीमध्ये बदल केला आणि चालीमध्ये बदल करत असताना बघा अनेक भारुड आहेत
अनेक आभरण आहेत त्यापैकी एकच बरोबर तुम्हाला सांगतो बघा एकच